रसिको नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गोष्ट जुनी पण अर्थ नवा या कथामालिकेतली आजची ही पुढची एक छोटीशी गोष्ट. फार दूरवर एका शहरामध्ये एक अतिशय श्रीमंत माणूस रात्रीचे 2-2:30 वाजले तरी तळमळत बिछाण्यावर पडलेला होता. या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर, काही केल्याने त्याला झोप येईना. अस्वस्थ झाला होता. अचानक कोण जाणे त्याला काय वाटलं, त्याने आपल्या कारची किल्ली काढली आणि म्हणाला चला लॉंग ड्राईव्हला निघून जाऊ. आणि तो निघालाही तसा. एक 15-20 मिनिटं झाली असतील. रस्त्यावर जाता जाता त्याला समोर एक मंदिर दिसलं. थोड्या पायऱ्या चढून वर जायचं होतं. त्याच्या मनात विचार आला चल तिथे जाऊया, कदाचित तिथे गेल्यावर थोडंसं शांत वाटेल. गाडी त्यांनी पार्क केली मंदिराच्या पायथ्याशी आणि वर चढत गेला. तिथे जाऊन पाहतो तर त्याच्या आधी एक माणूस त्या मंदिरात बसलेला असतो. एक अतिशय गरीब माणूस, विमनस्क मनस्थितीमध्ये बसलेला, खूप चिंतातूर. हा श्रीमंत माणूस त्याच्या जवळ जातो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारतो का रे बाबा, काय झालं, इतक्या रात्री इथे का बसलायस? तेव्हा डोळ्यात पाणी आणून तो माणूस म्हणतो काय सांगू साहेब, उद्या सकाळी माझ्या बायकोचं ऑपरेशन आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत आणि तिचं जर ऑपरेशन झालं नाही उद्या सकाळी तर कदाचित तिच्या जीवाला धोका निर्माण होईल. हे ऐकलं मात्र आणि त्या माणसाने, श्रीमंत माणसाने त्याच्या खिशात त्याच्या जवळ जे काही होतं ते सगळं त्याला दिलं. जा म्हणे तुझ्या बायकोचं ऑपरेशन कर. हातात ते पैसे आल्याबरोबर त्याचा चेहरा इतका खुलला आणि त्याचा खुललेला चेहरा पाहून या श्रीमंत माणसाच्या मनात कुठेतरी एक सुखाची संवेदना निर्माण झाली. थोड्या वेळाने त्यांनी त्या श्रीमंत माणसाने आपले व्हिजिटिंग कार्ड काढलं आणि त्याच्या हातात दिलं आणि म्हणाला तुला जेव्हा गरज लागेल तेव्हा मला कॉल कर. त्या माणसाने त्या कार्डकडे पाहिलं आणि तितक्याच नम्रपणे ते कार्ड त्या श्रीमंत माणसाकडे परत दिलं. त्या माणसाला आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं का रे, माझ्याही पेक्षा कोण मोठं ओळख किंवा ते कार्ड तुझ्याकडे आहे का? तो म्हणाला हो आहे ना. तर त्याने उत्सुकतेने विचारलं कोणाचं? त्याचं कार्ड आहे माझ्याकडे ज्याने रात्री 3 वाजता माझी मदत करण्यासाठी तुम्हाला इथे पाठवलंय. आणि नकळत त्याने मंदिरात पाठीमागे भगवंताकडे पाहिलं. त्या श्रीमंत माणसाच्या लक्षात आलं की खरोखर कुठली तरी ती अनामिक ताकद आहे की जिने मला इथपर्यंत पाठवलं. या माणसाची सोय झाली खरी, पण त्याला मदत करून आता मला शांत झोप लागणार आहे. त्याच शक्तीचा किंवा त्याच अनुभूतीचा आता तो अनुभव घेत होता. मंडळी, गोष्ट इथे संपली आहे. पण खरोखर ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं ना की आता सगळं काही संपलंय, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तो आपल्याला रस्ते नाही दाखवत तर आपल्या मदतीसाठी माणसं पाठवतो. कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये ती व्यक्ती आपल्यापर्यंत आलेली असते आपल्याला मदत करण्यासाठी. फक्त आपल्याला श्रद्धेने आणि विश्वासाने त्याला साथ घालायची असते. योग्य वेळी योग्य ठिकाणी आपल्याला लागणारी मदत परमेश्वर आपल्याला या ना त्या रूपामध्ये नक्की पुरवत असतो. त्यामुळे असं म्हटलं जातं की जो किस्मत में है वो भाग कर आएगा और जो नहीं है वो आकर भी भाग जाएगा. समय से पहले और वक्त से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. फक्त ते मिळवण्यासाठी नितांत श्रद्धा असायला हवी आणि ती श्रद्धा एकदा असली की तो आपली हाक ऐकतो आणि आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. हो ना मंडळी, पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटीन. तुर्तास धन्यवाद.